नमस्कार, मी भाग्यश्री मोहिते. सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा. बुधवारी 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या अपघातात दादांसह इतर 5 जणांचाही जीव गेला. अपघाताची बातमी समोर येता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. घटनेच्या दिवशी बारामती विमानतळ परिसरात दाट धुकं असल्याने हा अपघात झाला असावा अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. याबाबत विविध संशयही व्यक्त करण्यात येत होते. आता या घटनेच्या 9 दिवसांनंतर अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने जात होते. बारामतीत त्यांच्या 4 सभा होणार होत्या. यासाठी ते सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीसाठी निघाले होते. मात्र लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर DGCAने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. आता या चौकशीतील प्राथमिक अहवाल समोर आला. या अहवालात अजित पवारांच्या विमान अपघाताची 2 प्रमुख कारणं देण्यात येत आहेत. विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज या 2 प्रमुख कारणांमुळे हा अपघात झाला असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं. प्राथमिक अहवालानुसार विमानाने लँडिंगसाठी धावपट्टीच्या दिशेने कूच केली असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय. विमानाची नियंत्रण प्रणाली किंवा इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी उद्भवलेल्या समस्येमुळे विमान अस्थिर झालं होतं. अहवालात नमूद केल्यामुळे बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नाही. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा अँगल चुकला, ज्यामुळे विमान धावपट्टीऐवजी बाजूला जाऊन आदळल्याचं म्हटलं जातं.